नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत वरईचा तिखट भात। त्यासाठी मी 1 कप वरई निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। इथे गॅसवर एका कढईत 2 चमचे तूप घातलं, त्यामध्ये धुतलेली सगळी वरई घालून 4 ते 5 मिनिटे भाजून घेतली। भाजलेली सगळी वरई मी एका ताटामध्ये काढून घेतली आणि हीच कढई पुन्हा गॅसवर ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं। तूप पूर्णपणे वितळल्यावर 2 ते 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि पाव कप शेंगदाणे घातले। शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत भाजून घेतले। नंतर यामध्ये एक मोठा बटाटा कट करून घातला। बटाटा 4 ते 5 मिनिटे तुपामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये भाजलेली सगळी वरई आणि चवीपुरतं मीठ घातलं। आता यामध्ये 3 कप गरम केलेलं पाणी घालून मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊ। आता यावर झाकण ठेवून हे मिश्रण 5 ते 6 मिनिटे शिजवून घेऊ। 5 ते 6 मिनिटांनंतर आपला वरईचा भात तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा।